पडतटी गवसे सद्गुरु धाम मृदुंग वीणा टाळन चिपळ्या गाते किती ठळक दिसतात. ठीक आहे. दिवा तिथं दिवा बी दिसतो ना. ठीक आहे. धूपचं दिसतात. अध्याय 40वा शेवटचा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा पुंडलिक वरदा रुक्मिणी कांता दीनबंधो अनाथ नाथा पुढे ग्रंथ बोलावी. मागिले अध्याय रसाळ वचन तुवा बोलविले कृपे करून स्वर्गची चरपटी नाथे जाऊन इंद्राचा गर्व हरिलासी. हरिहरांची जिंकून कोटी पुढे लोभाच्या भेटी गमन कळा नारद भोगी प्राप्त झाली महाराजा. उपरी मन कर्णिकेचे करून स्नान पुढे पातले पाताळ भुवन घेऊन बळीचा गौरव मान वामनाची भेटला. भोगावतीची करुणे अंघोळी पुन्हा पातळा भूमंडळी यावरवी कथा पुढे कल्लोळी नवरता ते वाढिका. असो आता रमारमन ग्रंथाक्षरी बैसला येऊन तरी पुढे श्रुती सावधान कथारस यावयाची. इंद्र सरपटीने जिंकला वैभवे मशकातुल्य केला तरी विस्मयवान खोचला खडतरपणी हृदयात. मग जो गुरु वाचस्पती परमज्ञाता सर्व मूर्ती सहस्रनयन तया प्रती घेऊन या बैसलाचे. देव मंडळात सहस्रनयन घेऊन बैसलाचे कानकासन जैसा नक्षत्री रोहिणी रमन अति तेजे मिरविला. ऐसा रीते पाक शासन बैसला सेवुनी सभास्थान. मग बृहस्पती विस्मय रत्न सरपट प्रताप सांगतसे. नहा वय धाकुटे स्नान स्वरूप परी आरका समान थोर प्रताप. हरिहरादी करुण लोप स्थापनी गेला फुलेची. तरी वातार कर्षण विद्या सबळ देवदानव झाले निर्मळ. नाथपंथी हे महाबळ आतळे कैसे कळेना. तरी याते करुण उपाय साथ करावी तुके ठेव. या कर्मासी कोण लागाव स्वीकारावे महाराजा. की तयांच्या गृहाप्रती जाऊन दास्य करावे मनोधर्मी तोषवून. सर्व कर्म महिवरी निर्वावे. असो यापरी यत्न करून भेट द्यावी त्या गवसून. परी ते जोगी तीव्रपणे वर्तताती सर्वदा. तरी उगिलीत घेऊन दृढ भेट अर्थ वादावातयाची निकट. परी काय तारामुची आलोट कार्यार्थी भीड कोणती. तरी भिडेची उपाजेपण उजेड पडेल दासत्वे करून. तया मागे रानोरान अपारमयी हिंडावी. तरी हिंडल्याने कोणे काळी उदय पावेल कृपान्व्हाळी. अमरपुरीची देवमंडळी तेजयुक्त होईल. म्हणाला ऐसे काय स्वियान हा विपर्यास येईल घडून. तरी मही होता पुण्य पावन आसन माझे घेतसे. तरी मी येथे सावधान करून रक्षितो आपले आसन. तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मग लागी. ऐसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती. म्हणे महाराजा नाथाप्रती येथे जाणावे महायती. तरी तो यत्न म्हणतील कैसा यज्ञ करावा शोमुघासा. त्या निमित्ते नाथ राजसा घेऊन यावे स्वर्गासी. मग तो तेथे आल्या पाठी जाऊनी भक्तीच्या पारपोटी. मोह उपजेऊनी नाथापोटी कार्य साधुनी घेईते. ऐसे बोलता तपद्विज परम तोषला अमरराज. उपरी म्हणे महाराज कोणा पासू पाचारया. यावरी बोले कचतात हे महाराज अमरनाथ. मच्छिंद्र पिता अष्टवसुंत उपरीचे नामे मिरवितस. उपरीचर जाता मही तळवटी. मच्छिंद्रनाथाची घेई भेटी सांगुनी त्याचे कार्य शेवटी. मग मच्छिंद्राम्हा बोधिल
तरी त्या ते पाचारून कार्ययज्ञाचा वदुनी काम विमान यानी दृढ करून पाठवावा महाराजा. या परी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत गौरवनी तुवा त्याचे तुष्ट चित्ती मिरवावा. तरी शक्तीच व करीत आलोट मच्छिंद्र उद्धित पोट संगमित्र पात्र आलोट प्रेम तोय भरले असे. तरी समुखाचे पडता जळ कार्यशुक्ती का मुक्ता फळ तू ते ओपिल तपोबळ नवनाथानुनिया. मग तो मुक्त अविंद विद लावी भक्तीच्या शस्त्रात संधी मग ते रत्न करविधी स्वीकारी का महाराजा. ऐसे ऐकुनी कुरुवचन परम तोषला सहस्र नयन मग रथी मातली पाठवून उपरीचरा पाचारी. उपरीचरा येते वदे त्याचे म्हणे महाराजा कामना मनात उद्देवी करू सोमन खाते पूर्ण करी आता तू. तरी विमान यानी करून आरोहण जाऊन या मच्छिंद्रनंदन उपरी त्याचे सवे घेऊन जावे नवनाथ मिळी. मग ते आर्या भावार्थीत मेळवून आणि अमरपुरीत सोममुखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादून. अवस्थी म्हणे वासुनाथ तत्काळ विमनयानी बैसत बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्ष्मी या पातला. तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिबा गोपीचंद राजसूत बद्रिकाश्रमी जालिंदर अंगडवंना आडगंबनाथ तीर्थस्थानी ऐष्ट मेळा झाला असे. ऐसा समुदयात मच्छिंद्रनाथ अवचटपणी देखिला तात मग उठोनी मौळी चरणाते समर्पित महाराजा. मग नाथ वसू भेटून बैसला संकळामध्ये वेष्टून ज्ञानवाणी कार्यरत्न अमराचे सांगत असे. म्हणे महाराज हो शक्रापोटी अर्थ उद्देशला मखापोटी तरी आपण नवही जेठी साह्य भावे कार्यार्था. बहुतांपरी करून भाषण सर्वांचे तुष्ट केले मन उपरी मच्छिंद्रदासे बोधून अवश्यपणे वधविले. मग जालिंदर कानिपात चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी गोपीचंद रायादी अन्य दोघी आरूढ झाले विमानी. गौड बंगाली हेलपट्टणम प्रविष्ट झाले ते विमान राव गोपीचंद मातेशी भेटून समागमे घेतली. उपरी विमान यानी होऊन पहाते झाले वडवाल ग्राम. तेथून येथे वटसिद्धनाथ पाहून आरूढ केला विमानी. तेथून भरतरीचे करुणी काम विमान चालविती इच्छिल्या व्योम. तो गौतमी तिरीनाथ उत्तम धती भरतरी अवतरला असे. या परी तीर्थ करिता महिपाठी महासिद्ध जो नाथ चटपटी अवंतीसी होता ताम्रपर्णी काठी सवे घेतला महाराजा. पुढे मानदेशी विटग्राम नामाने पाहते झाले विमानयाने तेथे रेवण सिद्ध बोधून आरूढ केला महाराजा केला. असो नवनाथ परिवारासहित ते विमानयाने झाले तीत 84 सिद्धा समोत अमरपुरी पातले. विमान येता ग्रामद्वारी समोर आला रुद्रारी परम गौरुनिया वागुत्तरी चरणावरी लोटला. सकळा करुणी नमना नमन नेत सदना सहस्रनयन आपल्या आसनी बहुजवून षोडचारे पूजिले. नवनाथा पाहून सकळ अमर मनी संतोषले अपार तेज पाहुनिया गंभीर उभे तेथे टाकले. मग हवन कृत्य मन कामना वदता झाला सकळ जना म्हणे महाराजा कवने स्थाना सिद्ध अर्थ अर्थावा. मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ मनती सुरवर पाळा ऐक मात सिंहल द्वीप स्थानाद्भूत यज्ञ तेथे करावा. 8वी कानन आहे तुमचे शीतळ छाया भरित जळाचे तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काही. उपरी चर वसू गंधर्व घेऊन पाहत झाला अटव्य वन तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडिला. दंपत्य बैसोनी सहस्रनयन मंत्र प्रयोग बृहस्पती आपण यज्ञ आहुती 9 जण स्वाहा म्हणून कुंडी टाकली. परी किलो तळेचे सीमेअंत अटाव्यवन होते अद्भुत यज्ञ होता मीननाथ मच्छिंद्रा ते आठवला. मग पाचारुनी उपरी
सात मच्छिंद्रमय जी वासु समर्थ सिंहल द्वीप मीननाथ कवन ग्रामी ठेविला येरू म्हणे त्याच्या ग्रामसीमेत आटव्य वन हे विख्यात विराजित तरी किलोत्तळे सहित मीननाथ पाचारित आतांती मग उपरीचर वसु प्रत्यक्ष जाऊन मीननाथास किलोत्तळा रत्न पाचारूने एक क्षण भेटी केली उभयंता परमसिंहाचे एक क्षण एक काही वाहवले मोह प्रवाही उपरी दारा सूत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडबंगीनाथ निर्वित बैसले समुदायात यज्ञ आहुती तयांच्या हस्ते स्वीकारिता महाराजा 10 नाथ यज्ञ आहुती प्रवाही चाले मच्छिंद्र दती पुत्र मोह धरुणी चित्ती अभ्यासा ते बैसविला अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती शुक्रासी बोलत म्हणे महाराजाचा अर्थ यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना तरी दंपर्त्यार्थ परिचर वसू बैसोनी पाहावा अर्थ सुरसू ऐसे बोलाता ज्ञान विक्षेपसू अमरपाळ समजला मग हातींचे सोडूनी यज्ञ कंकन वसु हाते केले स्थापन मग न्यूनपणे बहुता प्रार्थून निज दृष्टी विलोकिली सर्व पदार्थ आणून आपण अंगे भिजवी शचीर मन उदक पात्र सांगता जाण शुद्ध होय पुढारी खाद्य भोज सडू अन्न करे आणि तसे पात्री वाढून शेवटी शिनले तयाचे चरण नीट हस्ती तुरी तसे ऐसी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतीचे मन हृदयी भावती यावरून प्राण सांडी करावी येरीकडे मीननाथ सुताशी विद्या अभ्यासित तो समय जाणोने सापेक्ष इंद्र मयूरवेशी नटला निकट तरु शाखेवरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास्त्र जपती वातार्कर्षण लादले दैवे सर्व तपराहटी सकळ लाथली हातवटी उपरी वातार्कर्षण विद्या पाठी वात प्रेरकास्त्र लादले ऐसी विद्या होता सघन परम हरुषला सहस्र नयन पर एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तवंवरी असो हवन अर्पण आहुती मग पाहुनी पूर्ण समाप्ती मग मच्छिंद्रनाथ प्राथमिक दती अग्रपूजे बैसला मग पूजा करुनी संगोपांग उपरी दशनाने पूजले अंग वस्त्रभूषणे चांग देऊन या गौरविले सकळा बैसोनिया कनकासनी उभा राहिला जोडूनी पाणी सर्वांशी वधे मदनी नाथ वचन माझे परिसा माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय म्या मयुवेश धरुणी माय अभ्यासिले विद्येचे मीन जतीचा प्रताप गहन मद सापडले विद्यारत्न तरी आपुलावत त्याने घेऊन सनातनीपणी मिरवावे ऐसे बोलता अमरनाथ सर्वांशी समजले तस्करीकृत मग ते कोपुनी परमचित्तांत शाप वचन बोलताती म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणिले ठकवाया कारण तरी चोरुनी घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझलागी ऐसे बोलता सकळ जती मग उपरी चर वसु वाचस्पती गौरवनी अपार युक्ती तुष्ट केले चिंतात म्हणती महाराजा स्वापमोचन पुढे बोला काही वचन मग ते बोलती तया कारण तप आचरावे इंद्राने 12 वर्ष तप आचरिता विद्या फळेल तत्वता परी नाथपंथी छेळना होता पदरावरी पडेल ऐसे बोलूनी सकळ जती विमानरूढ झाले समस्ती खाली उतरुनी महीवरती नाना तीर्थे भ्रमताती ऐसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरिमिती या उपरी किलोत्तळेने मच्छिंद्रा जती पुसोनिया चालिला मग किलोत्तळेचे नमन अवर्ण आहे अनुष्ठान नेत्री प्रेम बिंदू आणून बोलविले नाथाशी सर्वे घेऊन मीननाथ विमान यानी झाले समस्त खाली उतरुनी मृत्युमहित नाना तीर्थे पाहिली हेला पट्टिनी मौनावती पोहोचवोनी तीर्थे हिंडती तेव्हा मीननाथे तीर्थक्षिती सिद्धतीन निर्मिले तयाचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम
असो सिद्ध कटकासह उत्तम कीर्ती करीत भ्रमताती येरी इकडे अमरनाथ लक्ष्मीया सहस्रादी पर्वत द्वादश वरुषे तपनिश्चित तीव्रपणी आचरला परी ते आचरिता तीव्रपणी मंत्र प्रयोगे सोडी पाणी तेने सरिता लोट लोटुनी भीम ते भेटली ते मणिकर्णिकेचे जीवन आणिले होत कमंडलू भरून परी इंद्रहस्ती प्रभावी होऊन इंद्रायणी पाडिले ऐसे तप करून स्वस्थानाची इंद्र जाऊन उपरी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरविले नाथ मग येऊन आपले स्थानात गुप्त रूपे राहिले मठीत राहिला काने पाचती उपरी मच्छिंद्रासी माय बाप म्हणती जानपीर जो जालंधर जती गर्भगिरी नांदत असे त्याहुनी खालता गौबी पीर तो गहिनाथ परम सुंदर वडवाळ ग्रामी समाधीपर नागनाथ असे की वीट ग्रामी मानदेशात तेथे राहिले रेवणनाथ चरपट चौरंगी अडभंगी तीर्थ गुप्ताध्यापी करिताती भरतरी राहिला पाताळ भुवनी मीननाथ गेल्या स्वर्गा लागोनी गिरनार पर्वती गोरक्ष मुनी दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वास्मर्थे गेले वैकुंठात विमान पाठवून मैनावती ते घेऊन विष्णू गेला ते पुढे चौरंगी सिद्धापासून नाथपंथ मिरवला ती सामर्थ्याने येथून चरित्र झाले संपूर्ण सर्व नाथाचे महाराजा तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवन प्रथमाध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरवले उपरी सांगून रेतक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती तो बद्रिकाश्रमाप्रती तपा लागी बैसला या प्रसंगाचे श्रवण पठन नित्य करिता भांबे करून तरी सबंध बाधा घरातून जाईल त्रासूनी महाराजा द्वितीयाध्यायी त्रिनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन उपरी नागपत्री अस्वस्थी जाऊन सिद्धार्थ कळा साधिली तो अध्याय करिता नित्य पठन अपारा धन लाभेल संसारी जाण विजया लक्ष्मी पाठी बैसून करील हरण दारिद्र्य तृतीयाध्यायी मच्छिंद्र मारुती युद्धा पवर्तले श्वेतक्षिती युद्ध करून उपरांती ऐक्य चित्त झाले आहे याचे झालिया पठन शत्रू होती लक्षिण मुष्टी विद्या साधन तया होत सर्वता मुष्टीवादा झाली असून अपकार होईल येणे मूर्तिमंत मारुती करून रक्षण राहे तया घरी सर्वता चतुर्थाध्यायी वदली कथा अष्टभैरव चामुंडा समजता रणी जिंकुनी वसुसुता ज्वालामुखी पेटली तो अध्याय नीट पठन करिता चुकेल कपटाची बंध व्यथा शत्रू पराभवनी सर्वता निरंतर शांती मिळवेल पाचवे अध्यायाची कथन भूते घेतली प्रसन्न करून अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र ती कथा नित्य करिता पठन भूत संचार नोहे त्या घरा कारण आले असता जाती सोडून परमद्रवस करोनिया सहाव्या अध्यायात शिव अस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्धो करुणी प्रसन्न चित्त वश झाली असरेती तो अध्याय नित्य करिता पठन चतुर लागे पडेल मोहन निष्कपट तो करुणी मन किंकर होईल द्वारिका सातव्या अध्यायी अपूर्व कथा जिंकून वीरभद्र केली ऐक्यता उपरी स्वर्गा पासाव मच्छिंद्रनाथा इच्छे समान झालीसे ती कथा नित्य गाता ऐकता लिप्त नो हे 84ची व्यथा झाली असेल मिटेल सर्वथा चिंता व्यथा हरतील जखीन भयापासून त्वरित मुक्त होईल जनी एक मंडळ त्रिकाली अभ्यासूनी फलप्राप्ती घेईजे आठवे अध्यायी सकळ कथन पशुपतरायाची रामदर्शन धनी मित्रराज जिंकोन केला प्रसन्न विद्येची तो अध्याय नित्य गाता ऐकता आपुला साका देशावरचा तो गृहासी येऊन भेटेल तत्वता चिंता व्यथा हरेल की नववे अध्यायी कथन गोरक्षाचा होऊनी जन्म उपरी सेवुनी बद्रिकाश्रम विद्यार्णव झाला तो अध्याय नित्य गाता ऐकता
साधेल विद्या इच्छल्या अर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करुणी राहे. दशम अध्यायीचे करुण श्री देशी मच्छिंद्रनंदन अंजनी सूतार्थी पाठवून अर्थ किलोत्तरेचे पुरविले. एकांती बैसोनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरीनंदन गहिनी नाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करीतो तो अध्याय करिता पठन स्त्रियांचे दोष जाईल कपटपण फळे वाचतील होता जाण जती संतती मिरवील. उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंद्रनाथ तो एकादश अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना. आणि जयाचे धवळा रास पूर्वीचा काही दोष असत तो जाऊनी संपत्ती विशेषाते संततीस भोगील की. 12व्यात हे कथन जालिंदर गुरु केला श्रीनंदन उपरी कानिपाचा होऊनी जन्म विटंबिले देवासी. तो अध्याय करिता पठन शोभ न पावे कोणी देवता जाण शोभित असल्या होतील शमन लोक सर्व त्याची देती. 13व्या अध्यायात मौनावती ते प्रसन्ननाथ होऊनी केले अचल सनाथ ब्रह्मरूपी आगळी. तरी तो अध्याय करिता पठन श्रीहत्येचे दोष सगन त्याचे होऊनी सकळ निरसन उद्धरील पूर्वदा चतुर्दश अध्यायी कथन गर्तेत जालिंदर गोपीचंदाने श्री बोले घातले नेऊन गुप्त निशिमाधारी. तो अध्याय पठन करिता असेल बंद कारागृही व्यथा तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल. पंचदशकात सुडाळ कथन कानिफा मारुतीचे युद्ध कंदन उपरी श्री राज्यात जाऊन आदित्य पूर्ण भोगिले. तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कलय नित्यकृत शांती पावनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल. 16व्या अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदाते तरी तो अध्याय वाचिता नित्य नित्य दुःख स्वप्ने नासतील. 17 अध्यायी कथन जालिंदर काढिला गर्तेतून उपरी नाथाची दीक्षा घेऊन गोपीचंद्याला. तोची अध्याय पठन करिता योग साधेल योगाचरता दुष्ट बुद्धी जाईल सर्वता सुपंत पंथा लागेल तो. 18 अध्यायिनी कथन भद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन पूर्णता पूर्ण भगिनी उठवून तीव्रपणे आचरला. तो अध्ययन नित्य पठन करिता ब्रह्महत्या नासेल सर्वता पूर्वज कुंभी पाखी तुम्ही काय करेल होतं पहिलं सगळं जायचं. 19व्यात गोरक्षा कारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने तरी तो अध्याय करिता पठन तया मोक्षात साधेल का. 30व्यात अद्भुत कथन श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण गोरक्ष श्रीराज्यात जाऊन स्नेहसंपन्न राहिला. तो अध्याय पठन करिता गोड लागले असेल अत्यंत वेळ तरी ती चेष्टा जाऊनी धड होऊनी प्रपंचात. 21व्यात श्रीराज्यातून मच्छिंद्राचे काढिले गोरक्षनंदने नाना परिबोधूनी मन दुष्कर्माचे निवटिले. तो नित्य अध्याय पठन करिता नासेल बहुजनांची गोहत्या निष्कलंक होऊनी चित्ता कपोलोकी मिरवेल. 22व्यात सोरटी ग्रामी गोरक्षी मीनानाथ मारोनी पुन्हा उठविला मंत्रे करुणी मच्छिंद्र मोहे करुनिया. तरी तो अध्याय नित्य पठन करिता पुत्रांती स्त्रिया पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत विद्वज्जना मान्य की. 23व्यात रसाळ कथन मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन पूर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केलासे अनिक केला तेथे उत्सव तरी तो अध्याय पठन नित्य भाव करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे भरोनी. 24व्यात भर्तरीनाथ जन्मोनी आला अवंतिकेत तरी तो अध्याय पठन करिता नित्य बाळहत्या नासेल. बाळहत्या जन्मांतरी तेने समस्त वांज होती नारी तरी ते नासेल संसारी सुखी होऊनी बाळ वाचे. 25व्यात गंधर्व सुरोचन राम सब झाला शापे करून तरी तो अध्याय केली या पठन शाप वचन बाधेना.
आणि मानवाविन दुसरा जन्म होणार नाही त्या कारण आरोग्य काय पतिव्रता कामीन पुत्र गुणी होईल. 26व्या अध्यायात गंधर्व झाला विक्रमसूत आणि विक्रम भरतरीसूत एक चित्त भेटी होऊन राहिले. तो अध्याय करिता पठन गोत्र हत्या जाती नासून पोटी पाटी शत्रुसंतानन राही होऊन या. 27व्यात अद्भुत कथन राज्यपदी बैसला राव विक्रम भरतरी पिंगलेचे होऊन लग्न दत्तानुग्रह लाभला. तरी तो अध्याय करिता पठन पदच्युत पावेल पूर्वस्थान गेली वस्तू पुन्हा परतो न सापडेल तयाची. 28व्या अध्यायात पिंगले कारिता स्मशानात विरक्त होऊन भरतरीनाथ पूर्ण तपाचरला. तो अध्याय करिता श्रवण पठन त्या भाविकाचे होईल लग्न कांता लाभेल गुणवान सदा रत सेवेसी. 29व्या अध्यायीचे चित्र भरतरी होऊन विरक्त पवित्र गोरक्षा सांगती अग्निपुत्र गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य करता पठन सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापाची वार्ता जाण काल येत्रही घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ ते चरित्र पठन करिता तस्करी दृष्टी बंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात तरी तो अध्याय पडता कपट मंत्रण चालती. 32व्यात सुगम कथन मच्छिंद्र किती कपट केलं चालणार. विक्रमदेही संचरून 12 वर्ष राज्य करून रेवतीची पुत्र दिला. त्या अध्यायाचे करिता पठन आयुष्याचा देहा कारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की. 33व्यात गौरीनंदन वीरभद्राचा घेऊन पान मच्छिंद्र शेव स्वर्गाहून मईवरती उतरविले. तरी ती कथा करिता पठन धनुर्ताचे निरसे विघ्न झालेल्या ते होता श्रवण पीडा हरेल तयाची. 34व्यात रेवन जन्म होऊन भेटला अत्रिनंदन सहज सिद्धी काळात जाऊन गेला असे महाराजा. तरी ती कथा करिता पठन जाणे कोणत्याही कार्याकारण तो सिद्ध साधेल कार्य साधन हेच घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन रेवन झाला विद्यावान दत्तकृपे स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्राची. तरी ती कथा करिता पठन महासिद्ध येईल उदार करण 42चे करुणे उद्धरण जातीलाख्यान लोकपरी. 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथा आस्तिक ऋषी झाला ताता तयाची माते. ती कथा करिता श्रवण पठन सर्पवृत्ती दंश जया कारण झाली आयुष्याचे उत्तीर्ण श्रवण केली अध्याय तो. 37व्या अध्यायात नागनाथाशी गुरु झाला सुख मुपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ गेले भिडून. ती कथा करिता श्रवण पठन सदनान लागे कुशीलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊन या. 38व्यात चरपटीचा जन्म होऊन दत्तात्रेय दीक्षा देऊन विद्ये माझी करुण संपन्न ते सावली धाडीला. तरी ती कथा सुरस श्रवण पठन होता त्यास हिवताप मधुर नवज्वरास शांत होईल सर्वस्वी. 39व्यात कथा चरपटीने जिंकले अमरनाथा हरिहरादी देवा समस्ता स्वर्गी ख्याती लाविली. तरी तो अध्याय करिता पठन तो युद्धा जाता तपोधन शस्त्रवान पावन जय घेऊन येईल. यावरी 40व्यात कथन सर्व नाथा ते पाकशासन स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला. तरी 40वा नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छल्या अर्था यश श्री ऐश्वर योग्यता पुत्र पौत्री नांदेल. 39चा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ ही 40वा एक परिस ही कामधेनू कल्पतरू. गोरक्ष बोलतय वाचे करून त्या ते असत्य मानिल जन जो निंदक या ते जावील निंदून तो अधिकारी विघ्नाचा. हे लोकी परलोकी राहणार नाही परंतु निर्वश पावनी शेवटी वंशी ग्रंथ निवेदिता.
आगा हा ग्रंथ नो ही भक्तीचा बंद करणार आगा याचं बिकट्याचं. लाईट बंद कर आगा हा ग्रंथ नो हे भक्तिसार लाईट हा का बस जाऊ दे हे लोकी इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी निर्वेश पाहुणे शेवटी वंशी पिटेल ग्रंथ निंदिता आगा हा ग्रंथ नो हे भक्तिसार आहे गोरक्षाचा कमी आगार परिपालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी देखिला म्हणून श्रोते हो भाविक जन सोडोनी ज्याची निंदा वचन विश्वास पर सवार होऊन मोक्ष मुक्काम करीही तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठन करून हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीची अस्थितीचे हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी तरी संग्रह करून येऊ गेलीची घरी ठेवा विश्वास धरुनिया या 40 अध्यायात मंत्र यंत्र सुखकारक असती अति पवित्र दुःख दारिद्र्य हरण सर्वत्र गोरक्षाने निर्मिले पठन करिता समिती जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निश्चय चित्ती पठन करून पाहावे या उपरी वचिता न ये करी तरी संग्रह करून ठेवावा घरी नित्यवंदिता नमस्कारी कार्य त्याची घडेल एक कुसुम झोकोनी वरती सदा म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंधुनी उक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग करुणी पाहावा चमत्कार सांग नवनाथ आडून अंग कार्य तुमचे करतील तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती धुंडी सूत हेचे प्राक्षी मालून हरी देवाते शके 1741 ग्रामाधिनाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेश ग्रंथ समाप्त झाला तरी ओव्या सर्व नेमस्त सप्तसहस्र सत मुपर्यायचे देदिप्यवंत ओव्या मंत्र असती या अध्याय वाचवयान बनेल जासी तरी अध्यायातील 21 पठन करून नाथ नामासी कार्य काज करावे असो आता बहुभाव श्रोते असोत चिरंजीव ये लोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे तरी समस्त नाथा ते धुंडी सुत मालू नरहरी हेची विनवीत की श्रोते असोत सुखरूपवंत सर्व अर्थी सर्वदा स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयगार सदा परिशोध भाविक चतुर तत्वादीत मोध्याय गोडहा श्री कृष्णा पर्णमस्तु शुभम भवतु अध्याय 40 ओव्या 199 नवनाथ भक्तिसार चत्वाशती अध्याय समाप्त आरती गरम असतात पुरत थाळी दे जय देव श्री नवनाथा भक्तगणा उद्धरी दीनानाथा जय देव मच्छिंद्र गौरव कालिंदरनाथ कानिप गणिनाथ श्री नागे सहित जय देव चरपाटे भरतरी रेवन मिळुनी होती नवनाथ नवनारायण अवतार नवनाथ संत जय देव जय नवनाथ
भक्ती शक्ती बोधा वैराग्य सहित ताप्रमय ते हरती स्मरा एक चित्त नममे चरित्र पठने दुरितांचे अंत भक्त जनांसी तारी नवनाथ खचित जय देव जय देव ये पर साधुनी देती समस्त भूत संपदा प्रेता घालवीचे सत्य भक्त जना तुरवा तुम्हाला कृतार्थ होता सदा रुपवंत जय देव दुःखी दीन दरिद्री लोकांचा तारा देऊनी सुख संपत्ती मुक्ती दुई करा स्मरण घडावे आता नित्य नित्य नाथा स्मरणार्थ मी तुमचा पायी मम माता जय देव नवनाथाची आधार सकलांना आता आरती ओवाळीता हरली भवचिंता ब्रह्मा सनातन शांती ब्रह्माता शरण नवनाथा चरणी लोटांगण आता जय देव जीवनाथा भक्तगणा दीना उद्धार अननाथा जय देव म्हणजे तुमच्याकडून काय याच्या आधी काय जे व्हायला असं ते सारं देवानं माफ केलं तुम्हाला. काटकमवाडी